चौधरी ऑप्टिशियन्स, स्टाईल पण आणि डोळ्यांची काळजी पण एकाच ठिकाणी. अशोकनगर, सातपूर, नाशिक. पहिल्या सातपूर प्रभाग समितीच्या सभेत नगरसेवक भागवत आरोटे आक्रमक. कामचुकार अधिकाऱ्यांना धरले धारेवर. निकृष्ट कामावर संताप. नाशिक महापालिकेच्या सातपूर विभागीय कार्यालयात सभापती समाधान देवरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पहिल्याच प्रभाग समितीची सभा विविध प्रश्नांमुळे चांगलीच गाजली. प्रभाग क्रमांक 26 चे नगरसेवक भागवत आरोटे यांनी पाणी पुरवठा, ड्रेनेज, उद्यान विभाग तसेच सार्वजनिक बांधकामाबाबत प्रशासनाच्या कामकाजावर तीव्र नाराजी व्यक्त करत संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरले. सातपूर अंबड लिंक रोडवर सुरू असलेल्या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप त्यांनी केला. पावसाळी ड्रेनेज लाईनचे कामही चुकीच्या पद्धतीने करण्यात आल्याचे सांगत मंजूर आराखड्यातील रस्ता आणि प्रत्यक्षात सुरू असलेल्या कामामध्ये मोठी तफावत असल्याचा मुद्दा त्यांनी प्रभाग सभेत उपस्थित केला. या संपूर्ण कामाची सभापती आणि संबंधित अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी करून आवश्यक ती कारवाई आणि सूचना कराव्यात अशी मागणी त्यांनी केली आहे. यावेळी प्रभागातील पाणी टंचाई, पावसाळी गटारीची वेळेवर साफसफाई न होणे, नाल्यांची स्वच्छता न राखणे आणि संबंधित विभागाकडून होत असलेली निष्काळजीपणा यावरही नगरसेवक भागवत आरोटे यांनी तीव्र संताप व्यक्त केला. प्रभागातील नागरिकांना मूलभूत सुविधांसाठी त्रास सहन करावा लागत असताना संबंधित अधिकारी नेमके काय काम करतात असा सवाल उपस्थित करत त्यांनी प्रशासनाला जाब विचारला. प्रभाग सभेत उपस्थित अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या समस्या तातडीने सोडवाव्यात, निकृष्ट कामांची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी आणि प्रलंबित विकास कामांना गती द्यावी अशी मागणी नगरसेवक भागवत आरोटे यांनी केली आहे. ते काय फक्त पैसे खाण्यासाठी नाही आणि आपल्या अधिकारी कशासाठी आहे, जे विभागाचं काम बघतात त्यांनी ते काम बघून त्या गोष्टीला 8 वर्ष झाली आणि माझ्या मते त्याच्यावर नक्कीच आपण निर्णय घ्याल आणि ती स्मशानभूमी लोकांच्या सेवेत लवकर होईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आपण विभागीय अधिकारी आहात, ठीक आहे, तुमच्या वेळेस आपण त्याची माहिती घेऊन आम्हाला सांगावं आणि काय आता त्याचं पोझिशन आहे हे जरा कळवलं तर बरं होईल. कारण आम्हाला त्याची पुढील, कारण ज्यांनी ऑब्जेक्शन घेतलाय त्याचा कुठलाही तिथे रोल नाहीये, कधी त्याला स्टे भेटतो, ती केस चालती. माझ्या मते याला सर्वात कारणीभूत जी वकील आपण ठेवतोय पॅनलवर ती लोक आहे. अशी कोणतीही केस नाही की ती 8 वर्ष 10 वर्ष चालू शकते. आणि तो लोकांच्या जर ती स्मशानभूमी असती तर जेव्हा कोविड होता लोकांना नंबर लावावा लागत होते मेल्यावर सुद्धा, ते नंबर लावण्याची जरूरत पडली नसती. आमच्या भागात आज एक मोरवाडीला जावं लागतं किंवा सातपूरला यावं लागतं किंवा पंचवटीला जावं लागतं. त्यामुळे आपण ती गोष्ट प्रामुख्याने घ्याल अशी एक अपेक्षा आपल्याकडून व्यक्त करतो. माझा सर्वात महत्वाचा आहे आमच्याकडे पाणी प्रश्न. पाण्याचं संबंधित आमचे राऊत साहेब आहे ते ऐकून घेतात. मी साधारण 2 वर्षापासून जेव्हा आपण पाईपलाईन मंजूर केल्या, जेव्हा नवीन पाण्याची टाकी झाली आशीर्वाद नगरची, तेव्हापासून सांगतोय की आपण नगरावाईज विभाग करा, त्याचे 6-6 तास एका जागी पाणी सोडण्यापेक्षा ते पाणी जर आपण 2-2 तास सोडलं तर लोकांना प्रेशरनी पाणी मिळेल. त्यासाठी पाण्याचं कोण बघतंय? बोले साहेब सांगा काय त्याच्यावर केलंय आपण? आपल्याला लय वेळ सांगितलंय, पत्र दिले, काय केलं आपण? आम्ही जेव्हा निवडणूक लढत होतो आणि त्याच्या आधीची जे 1 वर्ष बघितलं, पाणी एकदम कमी असायचं, लोकांना पाणीच मिळायचं नाही. आणि आम्ही निवडून आलो, 15 दिवस आपोआप पाणी चालायला लागलं. काही केलं नाही, कुठली पाईपलाईन टाकली नाही. मला सांगा, तेच पाणी त्याच पाईपलाईन, काय बोले साहेब, काय उत्तर यायचं? खूपच वाईट आहे. माझ्या मते जे लोक कायमचे बसलेले आहेत पहिले त्यांना हलवलं पाहिजे. जी आपली सिस्टम आहे 3 वर्षाच्या पुढे तिथं तो अधिकारी नसला पाहिजे आणि 3 वर्षाच्या आधी तिथं कोणीच नसलं पाहिजे. पहिली गोष्ट तर माझ्या सभापती महोदय आपल्याला विनंती आहे
की जे ज्या अधिकाऱ्यांचे 3-3 वर्षाच्या पुढे झाले त्यांच्या सर्वांच्या बदली करताना इथला अधिकारी नाशिक रोड टाका किंवा पंचवटीला लागले. जी लोक पाणी सोडणारी आहेत, जी परमान लोक आहेत, आपली सर्व नाटक त्यांच्याकडून चालतं. म्हणजे पाण्याचा अपयोग कसा करायचा त्याचं एक छोटंसं उदाहरण देतो. एखाद्या माणसाने बांधकाम काढलं त्याच्या बिल्डिंगचं, त्याच्याकडून महिन्याला 3,000 रुपये घेतलेला आणि 3,000 तो त्याची बिल्डिंग उभी करतो आणि लोकांना मात्र इकडे प्यायला पाणी मिळत नाही. ती पिण्याच्या पाण्यावर तो बिल्डिंग बांधतो, त्याच्यावर 2 मजले 3 मजले बांधतो. बरोबर आहे की नाही कोले साहेब? काय परिस्थिती आपण फिरताना काय केलं मला सांगा. किती महिन्यापासून आले कोले साहेब आपलं? एप्रिल पासून आपल्याला एक बिल्डिंग घराचं काम चालू नाही, माहित नाही. अहो कोले साहेब काय माहिती घेतात तुम्हाला? माहिती आहे हो सर्व सभापती महोदय. चालतं असं की सर्व जी खालची मंडळी आहे ती परमान आहे महापालिकेची, ठेकेदाराची माणसं कोणी असं करत नाही कारण तो हिंमत नाही करू शकत. पण जी आपली परमान लोक आहे ही हप्ते घेऊन काम करतात आणि माझा स्पष्ट आरोपच नाही, त्याचे पुरावे देऊ शकतो. लक्षात राहू द्या, मी जेव्हा बोलतो ना त्याचे पुरावे पण ठेवतो आणि मी नाव असं सांगू शकतो कोणाचे पैसे घेतले, कधी घेतले, त्याचं किती महिने बांधकाम चाललं, किती पैसे गेले हे पण सांगू शकतो. तर माझ्या मते इथून पुढे तरी आपण सुधरावं आणि जे जे जुनी लोक आहेत त्यांच्या पहिल्या बदलीचा सभापती महोदय आपण त्यांचा बदली केली पाहिजे. पार तिकडं जिथून पंपिंग होत आहे पाणी तिथून आपण ही सुरुवात केली पाहिजे. मला सांगा सभापती महोदय, असं होऊ शकतं का? अचानक पाणी येऊ शकतं का? निवडणूक झाल्यावर 15 दिवस कसं काय पाणी पुरवठा चालला? आणि याला आम्ही 4 नगरचौक साक्षीदार आहेत, विचारून घ्यायचं. म्हणजे मुद्दाम कुठेतरी खोडी करायच्या असा प्रकार जो चालतोय. म्हणून माझी पहिली मागणी आहे की जी जुने लोक तिथे पाणी सोडणाऱ्यापासून तिथं जे कोणी बसलेलं असेल त्यांच्यापासून आपण सर्वांच्या बदल्या केल्या पाहिजे आणि याचा रिपोर्ट पुढल्या याच्यात तुम्ही काय केलं याच्या पुढल्या मीटिंग मध्ये आम्हाला सांगितलं पाहिजे अशी विनंती. या चॅनलला आपण शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.